वासना मोठी चावटली, वासना नंदून मोठी चावटली. खूप चावट आहे. 60,000 वर्ष तपश्चर्या केले विश्वामित्राने. वासना एवढी चावट आहे, त्याला कुत्र केलं. कुत्र रंभे मागे झाला कुत्रा. जिथं 60 वर्ष 1000 वर्ष तप करणाऱ्या माणसाला जर कुत्र होण्याची वेळ येते, तुमची आमची वासना 1-2 कीर्तन 1-2 वाऱ्या केल्यानं कशी जाणार? जाणार नाहीये. त्या वासनेला संतांच्या संगतीमध्ये न्या, त्या आशेला संतांच्या संगतीमध्ये न्या, त्या तृष्णेला संतांच्या संगतीमध्ये न्या. संत एवढे उदार आहेत की तुम्हाला पाहिजे ते जसं ज्याची गरज आहे ते तुम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. संत उदार उदार भरले आनंद भांडार. माग द्याशी पुरे धनी आणि काशी पुरे. एवढं त्यांच्याकडे दुकान आहे की कोणाला काय द्यायला पाहिजे, कोणाला काय द्यायला पाहिजे. मग त्या सगळ्या आशा, सगळे क्रोध, सगळे विकार संतांच्या संगतीमध्ये नेऊन ठेवा आणि नांदण्याकरता विठ्ठलाच्या घरी तुम्ही जा. कारण विकार जर संतांच्या पायाजवळ असेल तर ते विकार आपल्याला काहीच करू शकत नाही. काय विकार तिथं काय झालेले असतात? कमजोर अशा पद्धतीचे झाले असतात. नवे नवे संत त्या विकाराचं परिवर्तन परमात्मा प्राप्तीसाठी करून देतात. विठ्ठल विठ्ठल विकार गेले. तुकोबाने सांगितलं, जैव तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. बस तिच्यामध्ये परिवर्तन झालं. का? संतांच्या संगतीमध्ये गेलं हे सगळं परिवर्तन आपोआप आपल्या जीवनामध्ये होत राहतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये जेवढ्या काही विकार आहे, वासना आहे, मनसा आहे, कल्पना आहे, ह्या सगळ्या वासना आहेत, ह्या सगळ्या संतांच्या संगतीमध्ये आपण नेल्या पाहिजे. संतांच्या संगतीमध्ये ह्या गेल्या की त्या जसं घटेघाट, तुमच्याकडे घटेघाटच म्हणतात ना, बैल त्या खुट्यावर बांधला की परत कुठं जात नाही. म्हणून हे विकार साधू संतांच्या ठिकाणी नेले. जनाबाईचा का कोणातरी अभंग आहे काय? काम क्रोध बंदी खानी केला, आत विठ्ठल कोणीला. हे काम क्रोध आम्ही मारून टाकले नाही, आम्ही विकले नाही, आमच्या सोबतच ठेवले, पण बंदी खाण्यात ठेवले. क्रोध बंदी खाने बंदी खाण्यामध्ये काय ठेवा लागतात? त्याची गरज कधी पडू शकते असं आहे. म्हणून संतांच्या संगतीमध्ये सगळे विकार नेऊन ठेवले आणि मी नांदण्याकरता गेले. आता सुखाने माझा संसार चालू आहे. आणि अशी भक्ती केल्यामुळं अशा प्रकारचा अनुभव माझ्या जीवनामध्ये आल्यानंतर ज्ञानोबराय म्हणतात की मी त्या परमात्म्याला बघितलं नाही, केवळ मला आनंद मिळाला नाही, मला त्याचा भोग सुद्धा मिळाला.